नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आपण सुरू केलेली आहे पेपर 2 विषय मराठी याचे घटकानुसार महत्वाचे पीवायक्यू प्रश्न. आणि आज आपला कोणतं घटक आहे तर युनिट 9 म्हणजे घटक 9 जो आहे तो आज आपला आहे. घटक 9 आपल्या साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार असा आहे आणि याचेच महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. काल आणि परवा युनिट 9 म्हणजे युनिट 10 म्हणजे घटक 10 या विषयावरचे महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण पाहिलेले आहे. ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे आणि आज आणि उद्या आपण युनिट 9 अशा पद्धतीने आपण 10ही युनिट पासून 1 युनिट पर्यंत येणार आहोत, सगळे महत्वाचे पीवायक्यू प्रश्न घेऊन. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा. आणि आपली बॅच जी आहे मराठीची ते येत्या 14 तारखेपासून सुरू होते आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. जर का तुम्ही नवीन आहात किंवा आतापासून आपण अभ्यास सुरू करतोय तर ही सिरीज तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे. कारण नेमकं आपण इथे सिलेबस पण डिस्कस करतोय आणि प्रश्न कसे येतात किंवा मग ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आणि कसं असतं, जितके जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालून किंवा कानावरून गेले तितके जास्त तुम्हाला आठवण राहण्यासाठी ते मदत होते, है ना. त्यामुळे आपण ऑप्शन वाईज पण पेपर आन्सर करू शकतो किंवा मग लक्षात राहिल्यामुळे छान अभ्यास सुद्धा होतो आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे मराठी विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 मोफत. हो, तुम्हाला या विषय मराठीच्या पेपर 2च्या बॅच सोबत पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स सुद्धा मिळणार आहेत आणि 20+ टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर दर शनिवारी टेस्ट असणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि जे याचे शुल्क आहे ते आहे 10,000 रुपये, पण डिस्काउंटमध्ये ते 8,000 रुपये मिळणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. युनिट 9 म्हणजे घटक 9 कोणता आहे? साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार. त्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे तर साहित्य प्रकाराची संकल्पना आपल्याला अभ्यास करायची आहे. पोवार तेव्हा पाश्चात्य जे आहे ती संकल्पना, महाकाव्य, आख्यान काव्य, खंडकाव्य काय असतं, कविता कशा असतात, दीर्घ कविता कोणती आहे, भाव कविता कशाला म्हणतात, मग अभंग काय, ओवी काय, लावणी काय, पोवाडा काय, हे सगळं आपल्याला इथे शिकायचं आहे, है ना. त्यानंतर लघुकथा कशा असतात, कथा कशाला म्हणतात, दीर्घकथा मग काय आहे, सोबतच लघु कादंबरी, कादंबरी, महत्वाच्या कादंबरी कोणत्या आहेत, पहिली कादंबरी कोणती, नाटक कशी लिहिलं जातं किंवा नाटक कोणकोणते झाले, किती दशकापासून सुरुवात आहे नाटकाची, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. एकांकिका कशाला म्हणतात, पथनाट्य काय असतं, रिंगणनाट्य, महानाट्य, चरित्र, आत्मचरित्र. आणि एक लक्षात घ्या, आत्मचरित्रावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे की हे आत्मचरित्र कोणाचं आहे, है ना. त्यामुळे ते सुद्धा महत्वाचे ठरते. कादंबरी कोणाची आहे, हे नाटक कोणाचे आहे, ही कथा कोणाची आहे, हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. मेंडोटरी प्रश्न, इम्पॉर्टंट महत्वाचे 101% प्रश्न येतात. तुम्ही जर का हा सेटचा पेपर पाहिला तर तुम्हाला तसेच प्रश्न दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर रोजनीची काय असते, प्रवास वर्णन याबद्दल एक प्रश्न विचारला गेला होता. निबंध आणि वैचारिक निबंध काय असते, ललित निबंध काय असते, व्यक्तिचित्र, समीक्षेच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, हे सगळं आपण युनिट 9 म्हणजे घटक 9 साहित्य प्रकाराच्या सूक्ष्म विचार याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यामुळे जर का तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लगेच बॅच जॉईन करा, आपले क्लासेस सुरू आहेत. चला तर मग पहिला प्रश्न घेऊया. काव्य म्हणजे विशिष्ट घाटात व्यक्त झालेली काव्यानुभूती, हे प्रसिद्ध मत कोणाचे आहे? ग्रामसन, डॉक्टर हॉकेट, डॉक्टर हॉल की ब्रॅडले? तुम्ही सुद्धा माझ्यासोबत क्वेश्चन्सचे उत्तरं देऊ शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अभिप्राय सुद्धा देऊ शकता. आणि जर का तुम्हाला याची PDF हवे असेल तरी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. कमेंट्स करा नक्की. आणि जर का तुम्हाला बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर प्रत्येक स्लाइडवर आपण नंबर देतो आहोत, तर तुम्ही तिथे जाऊन ते फोन करून किंवा व्हॉट्सअप करून त्याची माहिती मिळवू शकता. चला तर सांगा मग, काव्य म्हणजे विशिष्ट घाटात व्यक्त झालेली काव्यानुभूती, हे प्रसिद्ध मत कोणाचे आहे? हे प्रसिद्ध मत ब्रँडले या
प्रसिद्ध इंग्रजी साहित्य समीक्षक यांचे आहेत, ज्यांनी शेक्सपियरच्या शोकांतिकेवर केलेल्या कामासाठी म्हणून त्यांची विशिष्ट ओळख आहे. आणि त्यांनी कवितेबद्दल अनेक महत्त्वपूर्ण विचार सुद्धा मांडलेले आहे. आणि काव्य म्हणजे विशिष्ट घाटात व्यक्त झालेली काव्यानुभूती हे त्यांचे एक प्रसिद्ध मत आहे. ठीक आहे. आणि या मतानुसार कविता केवळ शब्दांची रचना नसून ती कविता आणि अनुभवाची आणि भावनांची विशिष्ट रूपात केलेली अभिव्यक्ती आहे, असे त्यांचे मत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, काव्याचा अर्थ प्रसन्न आणि प्रौढ पाहिजे, अर्थामध्ये स्पष्टता असली पाहिजे, मात्र ही स्पष्टता म्हणजे कलाहीन वर्णन नव्हे, हे मत कोणाचे आहे? डॉक्टर देशपांडे, अना देशपांडे, गंगाधर गाडगीळ की पुशी रेगे? सांगा बघू. कोणाचे आहे? काव्याचा अर्थ प्रसन्न आणि प्रौढ पाहिजे, अर्थामध्ये स्पष्टता असली पाहिजे, मात्र ही स्पष्टता म्हणजे कलाहीन वर्णन नव्हे, हे मत कोणाचे आहे? तर हे मत आहे अना देशपांडे यांचे. कोणाचे आहे हे मत? हे मत आहे अना देशपांडे यांचे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. आणि हे मराठी साहित्यातील महत्वाचे लेखक आहेत, समीक्षक आहे. त्यांच्या मते स्पष्टता म्हणजे कलाहीन वर्णन नव्हे, तर कलात्मक अभिव्यक्ती जी आहे ती एक बाजू आहे, असे त्यांचे मत आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, समीक्षा म्हणजे कला आणि साहित्याच्या क्षेत्रात निर्णय देणे, निर्णयाच्या मागे चिंतनशील महत्वाची आहे, हे मत कोणी मांडले? W.B. वर्सफोल्ड, C.T. विंचेस्टर, C.F. हॉकेट की यापैकी कोणीही नाही? सांगा बघू. समीक्षा म्हणजे कला आणि साहित्याच्या क्षेत्रात निर्णय देणे, निर्णयाच्या मागे चिंतनशील महत्वाची आहे, हे मत कोणी मांडले? हे मत मांडले W.B. वर्सफोल्ड यांनी. याच्या मते की समीक्षा म्हणजे केवळ कला आणि साहित्याच्या क्षेत्रात निर्णय देणे नव्हे, तर त्या निर्णयामागे त्यांची सखोल चिंतनशील आहे, हे सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे, अ असणार आहे. समोरचा प्रश्न हा, विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वाच्या आधारे वाङ्मयाचे विवेकपूर्ण विश्लेषण करण्याची शक्ती ती समीक्षा होय, हे मत कोणी मांडले? ग्रॅहम, टॉल्स्टॉय, ममट की राश्री जो? विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वाच्या आधारे वाङ्मयाचे विवेकपूर्ण विश्लेषण करण्याची शक्ती ती समीक्षा आहे, हे मत कोणी मांडले? हे मत राजश्री जोग या लेखकांनी, मराठी साहित्यिकांनी मांडलेले आहे. हे एक महत्वाचे साहित्यिक आहे, समीक्षेतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. आणि यांनी साहित्याचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीवर आणि तत्व आधारित दृष्टिकोनावर भर दिला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, कलाकृतीतील गुणांची स्तुती करणे वा एखाद्या गोष्टीचे यथार्थ अवलोकन करणे म्हणजे समीक्षा, ही व्याख्या कोणी केली आहे? मॅथ्यू एनॉल्ड, C.T. विंचेस्टर, C.F. हॉकेट की यापैकी कोणीही नाही? कोणी केले? कलाकृतीतील गुणांची स्तुती करणे या एखाद्या गोष्टीचे यथार्थ अवलोकन करणे म्हणजे समीक्षा, ही व्याख्या कोणी केलेली आहे? ही व्याख्या केली आहे मॅथ्यू एनोल्ड यांनी. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, समीक्षा म्हणजे साहित्याला दिलेला जाणता प्रतिसाद, हे मत यांचे आहे. वसंत दावतर, वाल कुलकर्णी, अना देशपांडे, राश्री जो? सांगा बघू. समीक्षा म्हणजे साहित्याला दिलेला जाणता प्रतिसाद, हे मत कोणाचे आहे? हे विधान कोणाचे आहे? हे विधान आहे वाल कुलकर्णी यांचे. वामन लक्ष्मण कुलकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव आहे. आणि हे मराठीतील एक प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक आहे. हे विधान त्याच्या समीक्षेच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते, जिथे साहित्याला केवळ वाचन नव्हे, तर त्याच्या विचारपूर्वक आणि जाणतेपणाने प्रतिक्रिया देणे महत्वाचे आहे, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. आपले उत्तर वाल कुलकर्णी असे आहे. समीक्षा म्हणजे साहित्याला दिलेला जाणता प्रतिसाद, हे मत वाल कुलकर्णी यांचे आहे.
त्यानंतर कथा हा कथात्मक ललित साहित्याचा एक प्रकार आहे. कथेप्रमाणेच कादंबरी व महाकाव्य यांचाही कथात्मक साहित्यात अंतर्भाव होतो. दोन्ही विधाने चुकीची आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहे. पहिले विधान बरोबर, दुसरे चुकीचे. ही पहिले विधान चुकीचे, दुसरे बरोबर. कथा हा कथात्मक ललित साहित्याचा एक प्रकार आहे आणि कथेप्रमाणेच कादंबरी व महाकाव्य यांचाही कथात्मक साहित्यात अंतर्भाव होतो. याचं उत्तर काय असणार आहे? दोन्ही विधाने जे आहेत ते आपले काय आहेत? बरोबर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. कोणता घटक? आता तुम्ही हे जे प्रश्न आपण घेतोय ते एकंदरीत तुम्हाला कथा काय असते, कोणी काय म्हटलेलं आहे है ना? आणि मग त्यांचे जे नावं आहेत ऑप्शन्सचे ते सुद्धा तुमच्या कानावरून जाते. त्यामुळे तुमचा अभ्यास नक्कीच होतो आहे. कोणता घटक कथाकाराच्या निर्मितीतील एक क्रियाशील घटक असतो? कथानक, संवाद, वातावरण की पात्रे? कोणता घटक कथाकाराच्या निर्मितीतील? कथाकार काय निर्मित करतो? कथा. ते क्रियाशील घटक काय असणार आहे? संवाद. काय असणार आहे? क्रियाशील घटक संवाद असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर निवेदकाचा महत्वाचा घटक कोणता आहे? भाषा, पात्र, संवाद की कथानक? निवेदकाचा महत्वाचा घटक कोणता आहे? भाषा, पात्र, संवाद की कथानक? निवेदकाचा महत्वाचा घटक कोणता आहे? ती आहे भाषा. है ना? निवेदक आपण काय कुठून संवाद करणार? भाषावर. है ना? भाषाच नसली तर पात्र मुका हे करतील, संवाद तर नसणारच आहे. है ना? चल. कथागत प्रतिमा ही कथेच्या कोणत्या रूपाचा एक घटक असते? संवाद, पात्र, कथानक की भाषा? कथागत प्रतिमा ही कथेच्या कोणत्या रूपाचा एक घटक असते? सांगा बघू. कथागत प्रतिमा ही कथेच्या भाषा रूपाचा एक घटक असते आहे. तर एकंदरीत कथा म्हणजे काय? तर एक हा साहित्य प्रकार आहे ज्यामध्ये लेखकाने कल्पनेच्या किंवा वास्तव्याच्या आधारावर एखादी गोष्ट सांगितलेली असते है ना. जो प्राचीन काळापासून आलेला आहे आपल्याला माहिती आहे. कथेत विशिष्ट स्थळ किंवा कालावधी, पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेले घटनांचे चित्रण असते. सुरुवातीला आपण बोध देण्यासाठी किंवा शिकवण देण्यासाठी कथा लिहिल्या जात होत्या, पण आता मनोरंजनच्या दृष्टीने विचार किंवा भावना पोहोचवण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग केला जातो. लघुकथा सुद्धा त्याचाच प्रकार आहे. आधुनिक काळात कथा या शब्दाचा अर्थ सामान्यतः लघुकथा असं घेतला जात होता. आणि विज्ञान कथा आहे, लोककथा आहे, विनोदी कथा आहे, ग्रामीण कथा आहे, अशा भरपूर सामाजिक कथा आहे, असे भरपूर विविध प्रकार असू शकतात. आणि कथांमध्ये काय असतं? ते एक कथानक असते ज्यामध्ये संघर्ष किंवा आव्हाने असतात आणि त्यातून पात्रावर होणारे परिणाम दर्शवले जाते. हे सगळं काय झालं? कथा कशाला म्हणतो आपण हे त्याच झालं. समोरचा प्रश्न आहे, कथा निवेदकाचे किती प्रकार संभवतात? 4, 3, 2 की 1? कथा निवेदकाचे किती प्रकार संभवतात? याचं उत्तर ब आहे. 3, 2 नाही. ठीक आहे. तर कोणतं? प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी. हे काय साहित्याचे सर्वात सामान्य आणि व्यापकपणे स्वीकारले जाणारे कथावाचकाचे 3 प्रकार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कादंबरी हा वाङ्मय प्रकार कथात्मक वाङ्मयामध्ये मोडणारा असल्यामुळे कथात्मक वाङ्मयाच्या या परंपरेशी असलेले त्याचे नाते पूर्णतः तुटलेले नाही. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चुकीचा, विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चुकीचा. सांगा बघू. तर कादंबरी म्हणजे काय असते? तर कादंबरी म्हणजे एक लांबलचक काल्पनिक कथा जी गद्यात लिहिलेली असते. त्यात अनेक पात्र असतात, कथा असते, घटना असते है ना. आणि कथानक महत्वाचे असतात. त्याच्यात पात्रे, वातावरण, शैली. जसं मराठी साहित्य भरपूर प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, जसं मृत्युंजय, छावा, बनगरवाडी, श्यामची आई है ना. कादंबरी ही कथेपेक्षा मोठी असते आणि त्यात अधिक तपशीलवर कथा आणि पात्र असतात, त्यामुळे त्याला कादंबरी असे म्हटलं जाते. ठीक आहे. तर आपला प्रश्न काय आहे? कादंबरी हा वाङ्मय प्रकार कथात्मक वाङ्मयामध्ये मोडणारा असल्यामुळे कथात्मक वाङ्मयाच्या या परंपरेशी असलेले त्याचे नाते पूर्णतः तुटलेले नाही. तर हे विधान काय? संपूर्ण बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे.
त्यानंतर खरोखरच वाङ्मय प्रकार हे समीक्षेने आणि वाङ्मय इतिहासाने निर्माण केलेले थोटांड आहे असा साहित्याबाबतचा अभिप्राय कोणत्या समीक्षाने दिलेला आहे? वालक कुलकर्णी, अवा कुलकर्णी, दभी कुलकर्णी की गंगाधर गाडगे? द भी कुलकर्णी यांनी अशा पद्धतीने अभिप्राय दिलेला आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर कला व रूप या प्रकरणामध्ये वाङ्मय प्रकार संकल्पनेच्या मतभेदाचा परामर्श कोणत्या लेखकाने घेतलेला आहे? गंगाधर गाडगीळ, रबा मनसरकर, बासी मर्ढेकर की राभा पाटणकर? कला व रूप या प्रकरणामध्ये वाङ्मय प्रकार संकल्पनेच्या मतभेदाचा परामर्श कोणत्या लेखकाने घेतलेला आहे? कोणत्या लेखकाने घेतलेला आहे? बासी मर्ढेकर या लेखकाने घेतलेला आहे. आणि बासी मर्ढेकर जे आहेत ते एक प्रख्यात मराठी लेखक आणि समीक्षक होते ज्यांनी साहित्याच्या समीक्षेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. कला आणि रूप हे पुस्तक कला आणि साहित्याच्या विविध पैलूचा सखोल अभ्यास आहे, ज्यामध्ये साहित्यिक शैलीच्या संकल्पनेचा आणि त्यांच्या सभोवतालच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे टीकात्मक परीक्षण समाविष्ट आहे. म्हणूनच या विशिष्ट प्रकरणांना साहित्यिक शैलीच्या संकल्पनेतील फरकावर चर्चा आपण केलेली आहे. फरकांवर चर्चा करणारे ते लेखक आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बासी मर्ढेकर असं असणार आहे. मर्ढेकर आहे. ठीक आहे. कादंबरी लिहिणे वाचणे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या करारामधून बांधून घेणे हे मत कोणाचे आहे? राभा पाटणकर, मिलिंद मालशे, गंगाधर गाडगे की रबा मच्छरकर? कादंबरी लिहिणे वाचणे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या करारामधून बांधून घेणे. आपले उत्तर काय असणार आहे? गंगाधर गाडगीळ असं असणार आहे. आपलं उत्तर काय क असणार आहे. नंतर भाषा हे साहित्याचे द्रव्य आहे आणि भाषा हेच मनुष्याचे संगमपणाचे एक महत्वाचे साधन आहे. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चुकीचे, विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक. आणि भाषा म्हणजे काय असतं एक प्रकारचं? तर माणसांना आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी एक प्रणाली आहे, ज्यामध्ये आपण बोललेले शब्द, लिहिलेली अक्षरे किंवा खुणा किंवा हावभाव यांचा समावेश असतो. आणि थोडक्यात भाषा म्हणजे संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. संप्रेषणाचे माध्यम भाषा ही माणसांना एकमेकांशी बोलून किंवा लिहून संवाद साधण्यास काय करते? मदत करते, है ना? त्यामुळे आपण आपले विचार, भावना, अनुभव इतरांना सांगू शकतो. भाषा ही जरी गुंतागुंतीची असली किंवा बहुआयामी संकल्पना असली तरी ते आपल्याला विचार, भावना आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, है ना? तर भाषा हे साहित्याचे द्रव्य आहे, भाषा हेच मनुष्याचे संगोपनाचे एक महत्वाचे साधन आहे, हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. त्यानंतर कथात्मक पद्य साहित्यात महाकाव्य, खंडकाव्य इत्यादीचा उत्तरार्ध, तर कथात्मक गद्य साहित्यात कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास यांचा समावेश आहे. संपूर्ण विधान चुकीचे, संपूर्ण विधान बरोबर की विधानाचा पूर्वार्ध चुकीचा, उत्तरार्ध बरोबर, विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक? तर महाकाव्य म्हणजे काय असतं? इथं तर महाकाव्याचा उल्लेख झालाय. तर महाकाव्य काय असतं? ते एक लांबलचक वर्णनात्मक काव्य असतं, ज्यामध्ये नायकाच्या पराक्रमाचे, ऐतिहासिक किंवा पौराणिक घटनांचे विस्तृत वर्णन केले जाते. हे एक भव्य आहे, मोठे आहे, प्रभावी काव्य प्रकार आहे, ज्यामध्ये कथा, वीरकृती, संस्कृती आणि राष्ट्रासाठी महत्वाच्या घटनाचे तपशील इथे करतात आहे. ठीक आहे. उदाहरण भारतात रामायण आहे, महाभारत आहे, रघुवंश आहे, कुमार संभव आहे, हा ना? हे काय झालंय? महाकाव्य झालं. मग हे महाकाव्य, तर मग खंडकाव्य काय आहे?
काय आहे खंडकाव्य? खंडकाव्य म्हणजे एखाद्या विशिष्ट घटनेवर किंवा कथेवर आधारित एखादा लहान काव्य रचना है ना, जे महाकाव्यापेक्षा लहान असते आणि त्यात कथेवरच केंद्रित केलं जातं. खंडकाव्य हे महाकाव्यापेक्षा लहान असते आणि त्यात एकाच कथेवर आणि घटनेवर लक्ष केंद्रित केलं जातं. नळदमन तुम्हाला माहित असेल ना. राम लक्ष्मण प्रभू ही सुद्धा खंडकाव्याची उदाहरणे आहेत. तर सांगा बघू, कथात्मक पद्य साहित्यात महाकाव्य, खंडकाव्य इत्यादीचा उत्तरार्धात कथात्मक गद्य साहित्यात कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास याचा समावेश होतो. संपूर्ण विधान काय आहे? बरोबर असणार आहे. असे काहीही नाही जे गद्यात सांगता येणार नाही असे मत कोणाचे आहे? टॉलस्टॉय, ॲरिस्टॉल, कांट की वर्ड स्वर्थ? असे काहीही नाही जे गद्यात सांगता येणार नाही असे मत कोणाचे? ॲरिस्टॉल जे आहे त्यांचे मत आहे. म्हणजे जेही आपल्याला सांगायचे ते आपण गद्यात सांगू शकतो. त्यानंतर मध्ययुगात साहित्य आणि संस्कृती यांचे अभिसरण करणारी तीन पीठे, व्यासपीठ, रंगपीठ आणि लोकपीठ अस्तित्वात होती असे मत कोणाचे आहे? वा कुलकर्णी, द भी कुलकर्णी, वाल कुलकर्णी की श्री कुलकर्णी? आपलं उत्तर काय असणार आहे? द भी कुलकर्णी असं असणार आहे. ठीक आहे, क जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर गंभीर वातावरण नसलेले गद्य महाकाव्य म्हणजे कादंबरी. ही कादंबरीची व्याख्या कोणी केली? कांट, फिल्डिंग, अरिस्टॉटल की टॉल्स्टॉय? गंभीर वातावरण नसलेले गद्य महाकाव्य म्हणजे कादंबरीच, हे फिल्डिंग जे आहेत त्यांनी केलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, कायिक जाणीवीमध्ये कर्णमधुरता व छापील मुद्रांचा समावेश होतो, तर नादवर्णीय वर्णीय जाणीवेत शाब्दिक संवाद, विरोध, पुनरावृत्ती, आघात इत्यादीचा समावेश होतो. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. सांगा बघू. कायिक जाणीवीमध्ये कर्णमधुरता व छापील मुद्रांचा समावेश होतो, तर नादवर्तीय जाणीवे शाब्दिक संवाद, विरोध, पुनरावृत्ती आणि आघात इत्यादींचा समावेश होतो. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. गद्य आणि पद्य अशा श्राव्य प्रबंधांना असे म्हणतात: महाकाव्य, खंडकाव्य, दीर्घकाव्य की आख्यान. गद्य आणि पद्य अशा प्रबंधांना काय म्हणतात? आख्यान काव्य असे म्हणतात. आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. नंतर भावकवितेचा मूळ संबंध जोडला जातो. ग्रीक वाङ्मय, संस्कृत वाङ्मय, इंग्रजी वाङ्मय की यापैकी कोणीही नाही. भाव कविता ज्या असतात त्यांचा मूळ संबंध कुठे जोडला जातो? तो इंग्रजी वाङ्मयात जोडला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. अभंग हा वाङ्मय प्रकार प्राचीन काळात संतांनी पद्धतीने प्रचलित केला. लिखितपणे, मौखिकपणे, शिलालेखाने की यापैकी काही नाही. सांगा बघू. अभंग हा वाङ्मय प्रकार प्राचीन काळात मौखिक पद्धतीने प्रचलित केलेला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू, धन्यवाद. आज आपण युनिट 9 म्हणजे घटक 9 यांचे काही महत्त्वाचे पीआयक्यू प्रश्न पाहिलेले आहे. आणि आपली जी बॅच आहे येत्या 14 जुलैपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.